प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. माणसांमध्ये भेदभाव करत महिलांना अतिशय तुच्छ लेखणाऱ्या आणि वर्ण जातीमध्ये माणसाला विभाजित करणाऱ्या विषमतावादी मनुस्मृतीला मानवी स्वराज्याचे महान संस्थापक, तमाम लोकशाहीवाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव, विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जाहीरपणे आग लावून जाळून टाकत या देशाला समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाच्या धाग्यात गुंफत माणसाला मानवी अधिकार बहाल करणारी नवी भीमस्मृती अर्थात भारतीय संविधान बाबासाहेबांनी निर्माण केले. बाबासाहेबांच्या भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीयांना सन्मानपूर्वक जगण्याचे अधिकार दिले. भारतीय महिलांना मूलभूत स्वातंत्र्य बहाल केलं. मत स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य सगळं काही बाबासाहेबांनी भारतीयांना दिलं असताना पुन्हा एकदा ह्या भारतीयांना मनुस्मृतीसारख्या विषमतावादी कायद्यात अडकविण्याचे कुटील कारस्थान ह्या देशात सुरू आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याला कारण राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती व मनाचे श्लोक समाविष्ट करण्याचा विचार सुरू झाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी केला. मनुस्मृती व मनाचे श्लोक यांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या मुद्द्यावर विचार सुरू असल्याची गोष्ट माझ्या कानावर आली आहे. यावरून ह्या लोकांना मुलांच्या डोक्यात काय घालायचे आहे, मुलांच्या मनात काय पेरायचे आहे हे कळत नाही. प्रागतिक विचारांच्या लोकांनी ह्यावर लक्ष द्यावे असे शरद पवार यांनी सांगितले. भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे भीम आर्मी प्रमुख माननीय प्रफुल्ल भाऊ शेंडे, काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा या कारस्थानाला कडाडून विरोध दर्शविला आहे. राज्य सरकारने इयत्ता 3री व 12वीच्या शालेय अभ्यासक्रमात श्रीमद भगवद्गीता मनाचे श्लोक समाविष्ट करण्याचा मनसुबा आखला आहे. या संबंधीच्या वृत्तानुसार नव्या शैक्षणिक धोरणानुसार SCERT याने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमाचा आराखडा जाहीर केला आहे. त्यात मुलांना आपल्या देशाच्या परंपरांची ओळख करून देणे व त्याविषयी अभिमानाची भावना जागृत करण्यासाठी ह्या गोंडस नावाखाली गीता व मनाचे श्लोक आणि मानवी मूल्य व स्वभाववृत्तीची ओळख करून देण्यासाठी मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा वापर करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या प्रस्तावावर शरद पवार यांनी निशाणा साधला आहे. शरद पवार म्हणाले की राज्यातील शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती व मनाचे श्लोक समाविष्ट करण्याचा विचार सुरू असल्याची गोष्ट माझ्या कानावर आली आहे. त्यावरून राज्य सरकारची संविधानाच्या बाबतीत काय मानसिकता आहे हे स्पष्ट होते. सामाजिक संस्थांनी ह्या गोष्टीची दखल घेतली पाहिजे. या लोकांचा मुलांच्या डोक्यात नेमकं काय घालण्याचा प्रयत्न सुरू आहे हे समजत नाही. पण प्रागतिक विचारांच्या लोकांनी व संस्थांनी ह्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे. शैक्षणिक क्षेत्रातील जाणकारांनी सुद्धा यावर विचार करावा असंही ते म्हणाले. दरम्यान राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार SCERTने इयत्ता 3री ते 12वी पर्यंतच्या अभ्यासक्रमाचा आराखडा जाहीर केला आहे. त्यानुसार भाषा विषयांच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना मनाचे श्लोक व भगवद्गीतेचा अध्याय पाठ करण्यास लावावा अशी शिफारस करण्यात आली आहे. या अंतर्गत 3री ते 5वी पर्यंत 1 ते 25 मनाचे श्लोक, 6वी ते 8वीसाठी 26 ते 50 मनाचे श्लोक आणि 9वी ते 12वीसाठी भगवद्गीतेतील 12व्या अध्यायाच्या पाठांतरांची स्पर्धा आयोजित करण्यात यावी अशी सूचना देण्यात आली आहे. काही विशिष्ट मानवी मूल्यांची शिकवण देण्यासाठी मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव देखील ह्यासंबंधी ठेवण्यात आला आहे. भीम आर्मी प्रमुख माननीय प्रफुल्ल भाऊ शेंडे यांनी विषमतावादी मनुस्मृती या मानवी भेदभावाचे समर्थन करणाऱ्या पुस्तकातील श्लोक जर कोणी आमच्या भारतीय मुलांच्या माथी मारत असेल तर तो प्रयत्न आम्ही हाणून पाडू असे म्हटले आहे.
तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीवर जोरदार आसूड ओढताना म्हटले आहे की मनुस्मृतीचा वापर करणे म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणे आहे, त्यात महिलांचा अपमान केला आहे. आम्ही सांगत होतो की हे मनुस्मृती आणणार. मी विचार करतो की पुढील आठवड्यात महाडला जाऊन बाबासाहेब यांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या चरणासमोर मनुस्मृती जाळू. तेव्हा जातीभेद बाजूला ठेवून सामील व्हा, विरोध करा, असंही जितेंद्र आव्हाड यांनी जनतेला आवाहन केलं आहे. प्रिय क्रांतिमित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.